आणि आता पुन्हा पाहूयात झटपट बातम्या। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी महासंचालक कार्यालयाकडून काढण्यात आले। त्यात बदलापूर अत्याचार प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे शिंदे यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे। शुभदा शितोळे शिंदे यांच्यासह ठाण्यातील 14 पोलीस निरीक्षकांची मुंबईत बदली करण्यात आली। त्रिपुरामध्ये मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलन झाले। त्यामुळे राज्यात 22 जणांचा मृत्यू झालाय तर 2 जण बेपत्ता झालेत। पूर आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर बचाव कार्य सुरू करण्यात आले। त्यामुळे आतापर्यंत 65,400 लोकांनी 450 मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतलाय। अयोध्येतील बलात्काराचा आरोपी मोईद खान याच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचा अवैध भाग प्रशासनाने गुरुवारी पाडला। कनौज येथील बलात्काराचा दुसरा आरोपी नवाब सिंह यादव याच्या नातेवाईकावर सुद्धा बुलडोझरची कारवाई करण्यात आली। अधिकाऱ्यांनी दगडफेक करणारे आरोपी शहजाद अलीचं घर केवळ पाडलंच नाही तर सुमारे 1 कोटी रुपये किमतीची 3 महागडी वाहनं सुद्धा बुलडोझरनं चिरडण्यात आली। देशभरात दररोज बलात्काराच्या 90 घटना घडतायत। हे अत्यंत भयंकर असून बलात्काराच्या घटनांविरोधात कठोर कायदा करायला हवा अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली। बलात्काराच्या घटनांमधील आरोपींवरती कठोर कारवाई करण्यासाठी खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून सुनावणी 15 दिवसात पूर्ण व्हायला हवी असं देखील ममता बॅनर्जी यांनी पत्रात नमूद केलंय। पंतप्रधान मोदी पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावरती आहेत। पोलंडचा दौरा पूर्ण केल्यानंतर आज ते ट्रेनने 10 तासांचा प्रवास करून युक्रेनला पोहोचणार आहेत। या दौऱ्यात मोदी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करणार आहेत। अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर तब्बल 2 महिन्यांपासून अंतराळामध्ये अडकून पडलेत। गेल्या 2 महिन्यांपासून या दोन्ही अंतराळवीरांच्या शरीरावरती तिथल्या वातावरणाचा हळूहळू परिणाम होतोय। त्यांचं शरीर आजारी पडत चाललंय। एका रिपोर्टनुसार या दोन्ही अंतराळवीरांना 2025 मध्ये पृथ्वीवरती आणलं जाऊ शकतं। त्यामुळे तब्बल 1.5 वर्ष अंतराळात राहिल्यामुळे या दोघांच्या शरीरावरती मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। उत्तर पाकिस्तानात बर्फाखाली अडकलेल्या 2 रशियन क्लाइंबर्सना रेस्क्यू करण्यात यश आलंय। गेल्या वर्षी बर्फाखाली दबल्या गेलेल्या गिर्यारोहकांचे मृतदेह काढण्यासाठी हे रशियन पथक गेलं होतं। कॅलिफोर्नियामध्ये अत्याधुनिक सुपर कार्स एक्झिबिशन भरवण्यात आलं। एक्स्पोमध्ये लॅम्बोर्गिनी, रोल्स रॉयल्सच्या कारची देखील चर्चा आहे। $5 मिलियन हायपर कार तिथे आकर्षणाचा विषय ठरते। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आजपासून 4 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावरती आहेत। या दौऱ्यादरम्यान ते अमेरिकेचे संरक्षण सचिव ऑस्टिन लॉयड यांची भेट घेणार आहेत। संरक्षण सहकार्य मजबूत करण्यावरती दोघांमध्ये चर्चा होईल। कर्णधार रोहित शर्मानं T20 वर्ल्ड कप विजयाचं संपूर्ण श्रेय मैदानाबाहेरील तिघांना दिलंय। रोहित शर्मानं मुंबईमध्ये पार पडलेल्या CEAT पुरस्कार सोहळ्यामध्ये हे विधान केलं। माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि BCCIचे सचिव जय शहा यांनी खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यात मदत केली। परिणामी भारतानं T20 वर्ल्ड कप जिंकला असं कर्णधार रोहित शर्मानं सांगितलं। पुजारा काउंटी क्रिकेटमध्ये सक्सेस टीमचं प्रतिनिधित्व करत होता, मात्र पुजाराचं सक्सेस सोबतचा करार संपलाय। त्यामुळे पुजारानं टीमसाठी जीव तोडून तो खेळला। पुजारानं अनेक सामने एकहाती जिंकून दिलेले आहेत। पुजारानं टीमसाठी गेल्या 3 हंगामातील 22 सामन्यांमध्ये 10 शतकांसह 2244 धावा केल्या। मात्र त्यानंतरही पुजाराचा करार न वाढवला गेल्यामुळे क्रिकेट चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त होतंय। पाकिस्तान क्रिकेट टीमनं बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी पहिला डाव हा घोषित केलाय। पाकिस्तानने 113 ओव्हरमध्ये 6 बाद 448 धावांवरती डाव घोषित केला। पाकिस्ताननं दुसऱ्या दिवशी डाव घोषित करेपर्यंत एकूण 290 धावा केल्या आणि पाकिस्तानसाठी मोहम्मद रिजवान यानं सर्वाधिक धावा केल्या। रिजवान 171 धावांवरती नाबाद राहिला तर सौद शकील याने 141 धावांची खेळी केली। लोकप्रिय तमिळ चित्रपट अभिनेते आणि राजकारणी विजय यांनी त्यांच्या राजकीय पक्ष तमिजागा वेत्री कळघमचा ध्वज जारी केला। विजय यांनी पनियूर येथील त्यांच्या पक्षाच्या मुख्यालयामध्ये या ध्वजाचं उद्घाटन केलं। हा ध्वज 2 रंगांचा आहे। त्याच्या वर आणि खालच्या बाजूला लाल रंग आणि मध्यभागी पिवळा रंग आहे। राज्यात आगामी 2026च्या विधानसभा निवडणुका लढण्यासाठी पक्ष तयारी करतोय। स्त्री 2 रिलीज झाल्यानंतर श्रद्धा कपूर आता इंस्टाग्रामवरती फॉलोअर्सच्या बाबतीत टॉप 3च्या यादीत सामील झाली आहे। पहिल्या क्रमांकावरती विराट कोहली,
दुसऱ्या क्रमांकावर या अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवरती 91.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. यात तिनं पंतप्रधान मोदींना देखील मागे टाकलंय. कांतारा चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर त्याच्या दुसऱ्या भागाचे चाहते आतुरतेने वाट बघतायत आणि या चित्रपटाचा प्रिक्वेल असणार आहे. अभिनेता ऋषभ शेट्टी या प्रिक्वेलसाठी खास तयारी करतोय आणि त्याचे फोटो व्हायरल झालेत. जॉन अब्राहमनं नुकताच सांगितलं की तो एकदम साधं जीवन जगतो. हेच नव्हे तर स्टारसारखी लाईफस्टाईल तो आत्ता देखील दूर ठेवतो. जॉन अब्राहम म्हणाला की मी ज्यावेळी बॉलिवूडमध्ये अभिनेता बनण्याचं स्वप्न घेऊन आलो होतो त्यावेळी माझ्याकडे 550 रुपये होते. इतकंच नव्हे तर आजही माझ्याकडे एका सूटकेसमध्ये बसतील इतकेच कपडे आहेत. मी काही गोष्टी एकदम साध्या ठेवण्यावरती भर देतो. आणि या सगळ्या बातम्या